दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार राहणार उपस्थित। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये दाखल। यात्रेचा आजचा 35वा दिवस। आग्रा किल्ल्याच्या दिवाने आम मध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार। लाल किल्ल्यावरती शिवरायांची 394वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होणार। सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। राम मंदिर आता रोज तासभर बंद राहणार। मंदिराचे दरवाजे दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणामुळे मुख्यमंत्री शिंदे भावूक। पक्षाच्या कामामुळे वडिलांना घरी वेळ देता आला नाही। श्रीकांत शिंदेंच्या भाषणामुळे पिता पुत्रासह शिवसैनिकांनाही अश्रू अनावर। मी 5 वेगवेगळ्या चिन्हावरती निवडणुका लढलो। चिन्ह काढून घेतलं तरी अस्तित्व काढून घेता येत नाही। शरद पवार यांचं वक्तव्य। लोकांपर्यंत चिन्ह आणि उमेदवार पोहोचवा, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचं काम आव्हाडांनी केलंय। राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाडांना एकटंच राहायचं आहे। धनंजय मुंडेंची जितेंद्र आव्हाडांवरती टीका। भाजपच्या पराभवासाठी अखेरपर्यंत काम करणार। जात धर्माच्या आधारे विभाजन करणाऱ्या भाजपमध्ये जाणार नाही, प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य। मनसेचे शिलेदार लोकसभेमध्ये त्यासोबतच विधानसभेमध्ये विजयी होतील। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर। ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार। अटल सेतूवरती आज रात्री 11 वाजल्यापासून 18 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक बंद। मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहनांना प्रवेश बंदी। नवी मुंबई पोलिसांची अधिसूचना जारी। मुंबईतील गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये। पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीमधून मुंबईकरांची सुटका होणार। मुंबई कोस्टल रोडचं उद्घाटन याच महिन्यामध्ये होणार। महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती। वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा सुरू होणार। रविवारी रेल्वेच्या 3 मार्गांवरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती ठाणे ते कल्याण मार्गावरती, हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवरती वसई रोड ते भाईंदर या दरम्यान मेगा ब्लॉक। आता कल्याण ते लातूर असा प्रवास केवळ 4 तासांमध्ये होणार। NHIच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्याची उभारणी करण्यात येत आहे। या प्रकल्पामध्ये कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश। छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत। मागील 3 दिवसांपासून अनेक वसाहतींमध्ये पाणी नाही। 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली। पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिकांवरती पाणी विकत घेण्याची वेळ। तुळजापूर नळदुर्ग मार्गावरती तीर्थ बुद्रुक येथे मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन। मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही, आंदोलनकर्त्यांची भूमिका। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 61,47,000 रुपयांची पीएफ थकीत। कर्मचाऱ्यांचा थकीत पीएफ न भरल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारखान्याला नोटीस। निर्यात बंदी असताना देखील टोमॅटोच्या कंटेनरमधून UAEला पाठवण्यात येणार कांदा सीमाशुल्क विभागानं पकडला। नागपूरच्या सीमाशुल्क विभागाची मुंबईमध्ये कारवाई। मुंबईमधील बांद्रे परिसरामध्ये महानगरपालिकेकडून डीप क्लिनिंग ड्राईव्ह। महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची उपस्थिती। सोलापूर महानगरपालिकेचं 2024-2025 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक सादर। महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून 1,157 कोटी 23 लाख रुपयांचं अंदाजपत्रक सादर। माहुल ते रसायनी पेट्रोलियम पाईपलाईनचा मार्ग मोकळा। पेट्रोलियम पदार्थ माहुलहून रायगडला नेणाऱ्या पाईपलाईनला हायकोर्टाकडून हिरवा कंदील। 43 किलोमीटरच्या पाईपलाईन करता कांदळवनाच्या कत्तिलीची हायकोर्टाकडून परवानगी। नवी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू गेट जवळचा मोठा मंडप कोसळला। मंडपाखाली अनेक अडकल्याची माहिती। 8 जण सध्या जखमी असल्याची माहिती। रविचंद्रन अश्विनची तिसऱ्या कसोटीमधून अचानक माघार। कुटुंबामध्ये मेडिकल इमर्जन्सी आल्यानं
अश्विन तातडीनं चेन्नईला परतला. बीसीसीआयची ट्विट करत माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.